नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर बहुगुणी असणारा हा मोर आवळा, या आवळ्यापासून आज एक आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो एकदम चटपटीत, टेस्ट पाहाल तर खातच राहाल आणि वर्षभर टिकणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीनं खातील असा हा झटकीपट बनून तयार होणारा हा मोर आवळा. एक चमचा खाल तर अगदी आरोग्यदायी, निरोगी राहाल असा हा आवळा आपण आज बनवणार आहोत. चला तर असा हा मोर आवळ्यापासून असा कोणता पदार्थ आहे जो पदार्थ वर्षभर टिकणारा पदार्थ आहे, असा कोणता पदार्थ आपण आज बनवणार आहोत ते या चॅनेलवरती पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथे घेतलेले आहेत आवळे. आता हे आवळे बाजारातून एकदम फ्रेश असे आवळे आणायचे, म्हणजे एकदम ताजे असे आवळे असतात ते आवळे घ्यायचे. आता इथं मी अर्धा किलो प्रमाणामध्ये आवळे घेतलेले आहेत. आवळे सर्वप्रथम आणल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कापडानं पुसून घ्यायचे आहेत. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही. आता त्यानंतर मी एक डिश घेतलेली आहे. आता या डिशवरती आपण एक किसणी ठेवायची आणि जे हे आवळे आहेत ते आवळे आपण किसून घेणार आहोत. लक्षात घ्या, आपण इथं जेव्हा किसणीवरती हा आवळा किसणार आहोत तेव्हा हा किस जो आहे तो मोठा मोठा पडला पाहिजे, अशा पद्धतीने आपण किसणी घ्यायची आहे. जर मोठ्या साईजची किसणी असेल तर किस हा आपला काय पडतो, मोठाच पडतो. आणि जर छोटी जर असेल तर त्यामध्ये देखील आपण होईल तेवढा मोठा किस पडावा, अशा पद्धतीने आपण ही मोर आवळा किसून घ्यायचा आहे. आता इथं बघू शकता त्यातल्या ज्या काही बिया आहेत त्या बिया फक्त बाजूला काढून टाकायच्या आणि जो काही आवळा आहे तो छान असा एकदम मोठ्या मोठ्या साईजमध्ये काय करायचा, किसून घ्यायचा आहे. मोर आवळा हा का खावा, कारण मोर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत करतं. तसेच शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी पण मोर आवळ्याचा वापर केला जातो. शरीरातील ताजेपणा हा टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. पचनशक्ती सुधारण्यासाठी मोर आवळा हा भरपूर फायदेशीर आहे. त्वचेसाठी, केसांसाठी तर अगदी उपयुक्त असा हा मोर आवळा आहे. तसेच मोर आवळा खाल्ल्याने काय होतं बघा, सर्दी खोकल्यापासून देखील बचाव होऊ शकतो. मोर आवळ्याने पचन आणि आतड्याचे जे आरोग्य असते ते देखील सुधारण्यासाठी मदत होते. म्हणजेच बहुगुणी आवळा असा का म्हणतात, सुपर हेल्दी टॉनिकच या मोर आवळ्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय, भरपूर आजारांवरती हा रामबाण उपाय म्हणून हा आवळा आपण खायचा असतो. चला तर हा आवळा वेगवेगळ्या पद्धतीने पद्धतीने पदार्थ बनवून आपण खाऊ शकतो. पण असा जर पदार्थ बनवला तर हा पदार्थ फक्त 1 चमचा पुरेसा आहे. चला तर असा हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथं आवळे सगळे किसून घेतलेले आहेत. आता बघू शकता अगदी मोठ्या मोठ्या पद्धतीने मी इथं हा आवळा किसून घेतलेला आहे, पाहू शकता. अशा पद्धतीने हा सगळा आवळा मी किसून घेतलेला आहे. आता हा आवळा आहे तो अर्धा किलो प्रमाणामध्ये आहे. तर आपण इथं आवळा जेवढा प्रमाणामध्ये घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण इथं गूळ पण घ्यायचा आहे. म्हणजेच काय, आपण हा आवळा गुळामध्ये तयार करणार आहोत, तर गूळ देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. आता इथं आवळा हा पूर्ण किसून झालेला आहे, बघू शकता अगदी मोठा मोठा असा हा आवळ्याचा किस पडलेला आहे. आता आपण पुढची प्रोसिजर करूया. त्यासाठी काय करायचं, एक गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये मी हा आवळा जो आहे म्हणजे किसलेला किस आहे तो टाकणार आहे. आता सगळाच मी किस टाकणार नाही, तर आपण काय करायचं, लेयर्स लावायचे आहेत. आता मी थोडा आवळा यामध्ये टाकलेला आहे, किस टाकलेला आहे. तर त्यानंतर आपण गुळाचा, म्हणजे मी इथं सांगितलं होतं जेवढा आपण आवळा घेतलेला आहे तेवढा गुळ घ्यायचा आहे. आता एक थर मी आवळ्याच्या किसचा करते, दुसरा थर गुळाचा करते. मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते. अशा पद्धतीने जर केलं ना तर काय होईल, आपल्या गॅसची बचत होईल. म्हणजेच काय, आपण जेव्हा हा मोर आवळा जो आहे तो आपण काय करणार आहेत, आटवून घेणार आहे. म्हणजे पूर्ण हा गूळ त्या आवळ्याच्या किसामध्ये काय झाला पाहिजे, पूर्ण मिक्स झाला पाहिजे. याकरता आपण असं ही पद्धत वापरणार आहोत आणि लगेचच होते म्हणून अशी मी पद्धत वापरत आहे. हा एक वेगळ्या पद्धतीचा आपण इथं चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. त्यामुळं असे जर लेयर्स लावले, म्हणजे एक आवळ्याचा लेयर्स आणि एक गुळाचा लेयर्स असं लावून आपण जर हा पदार्थ बनवला तर हा पदार्थ लवकरात लवकर बनून तयार होतो. चला तर एक वरती एक झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटासाठी फक्त एक वाफ येऊ द्यायची. आता बघू शकता मी एक 5 मिनिटातच लगेच झाकण उघडलेलं आहे आणि आता बघू शकता तर पूर्ण यामध्ये गूळ काय झालेला असतो, मिक्स झालेला असतो. म्हणजे या आवळ्याच्या रसामध्ये काय झालेलं असतं, म्हणजे या आवळ्याच्या किसमध्ये पूर्ण हा गूळ
एकजीव झालेला असतो आणि अजिबात यामध्ये काय होत नाही, म्हणजे आपल्याला आवळ्याचा हा किस भाजत बसावं लागत नाही किंवा गूळ आटेपर्यंत वाटही बघावी लागत नाही. आणि अशी जर पद्धत वापरला तर हा जो पदार्थ बनणार आहे तो खूप टेस्टी बनणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपण झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण गूळ विरघळला आहे की नाही हे चेक करून पाहायचं. आणि त्यानंतर आपण या आवळ्यामध्ये, म्हणजे या मिश्रणामध्ये आपण आणखीन काही पदार्थ टाकणार आहोत. आता थोडा म्हणजे 1 मिनिट भरासाठी मी असंच हे आटवून घेते, म्हणजेच काय हा गूळ पूर्ण या मिश्रणामध्ये आटला पाहिजे. अशा पद्धतीने मी 1 मिनिट भराकरता असंच काय करणार आहे, पूर्ण आटवून घेणार आहे. आता यामध्ये बघू शकता मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 3 ते 4 लवंग टाकायचे आहेत आणि आपलं दालचीन असतं ते देखील एक थोडंसं टाकलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये वेलदोडे आपण अखंड टाकले तरी पण चालू शकतात, कारण हा पदार्थ आपण भरपूर दिवस टिकवणार आहोत, त्यामुळं याची पावडर वगैरे टाकत काही बसायची गरज नाही. डायरेक्ट अखंड जर आपण यामध्ये वेलदोडे टाकले तरी देखील चालू शकतं. आता मी इथं वेलदोडे 2 घेतलेले आहेत, फोडून टाकलेले आहेत. आणि त्यानंतर आपण हे सगळं आता पुन्हा एकदा एकजीव करायचं. आता जे काही लवंग, वेलदोडे आणि दालचीन जे टाकलेलं आहे ते छान त्या गुळामध्ये आणि आवळ्यामध्ये छान मिक्स होण्यासाठी काय करायचं, आपण पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिट भर करता आपण हे झाकण ठेवलं की पूर्ण काय होतं, यामध्ये हा मसाला जो आहे तो काय होतो, मिक्स होतो आणि एक छान असा एक सुगंध सुटतो. बघू शकता मी 1 मिनिट भराकरता फक्त झाकण ठेवलेलं आहे. लगेचच आपण झाकण उघडून बघूयात आणि पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण गूळ हा त्या आवळ्यामध्ये सगळा काय झालेला आहे, विरघळला गेलेला आहे, मिक्स झालेला आहे. आणि जो आपण दालचीन वगैरे टाकलं होतं, म्हणजे दालचीन, वेलदोडे आणि लवंग टाकलं होतं ते देखील त्यामध्ये सगळं मिक्स झालेलं आहे आणि एक छान सुगंध देखील सुटलेला आहे. चला तर आता आणखीन हे चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा लाल तिखट, जी काश्मीरी पावडर असते ती मी टाकलेली आहे. आता त्यानंतर आपण लिंबू देखील आपण यामध्ये अर्धा टाकणार आहोत. आता तुम्ही म्हणाल आवळा देखील आंबट असतो आणि लिंबू देखील आंबट, तर असं काही नाही, उलट छान टेस्ट येते. आणि त्यानंतर अगदी चटपटीत ह्याला टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये टाकलेला आहे एक अर्धा चमचा चाट मसाला देखील मी एक अर्धा चमचा टाकलेला आहे. चला तर आता हे सगळं काय करायचं, पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. आता हा जो आपण लाल तिखट टाकलेला आहे, चाट मसाला टाकलेला आहे, हे सगळं त्यामध्ये मिक्स होण्यासाठी पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि 1-2 मिनिटाकरता वाफ काढून घेणार आहे. म्हणजे त्यानंतर जर आपण उघडून पाहिलं तर हा पदार्थ आपला तयार झालेला असतो. आता त्यानंतर मी पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घेते आणि बघू शकता वाफ काढून झाल्यानंतर एक वेगळा त्याला कलर आलेला आहे. भन्नाट चवीचा असा आपला हा पदार्थ बनून तयार झालेला आहे आणि टेस्ट पाहाल तर बोटं तुम्ही चाखत राहाल, इतकी भन्नाट ह्याची टेस्ट लागणार आहे. आणि हा पदार्थ जो आहे तो पदार्थ अजिबात पाण्याचा वापर न करता बनवलेला आहे, त्यामुळं भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होणार आहे. असा जर पदार्थ तुम्ही जर बनवून ठेवला तर वर्षभर टिकण्यासाठी तर मदत होतेच, पण हा पदार्थ चमचाभर जर तुम्ही रोज खाल्लात तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते आणि भरपूर आजारांवरती फायदेशीर असा आपला चटपटीत, ह्याला तुम्ही आवळ्याचा चुंदा पण म्हणू शकता. तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता अगदी सुंदर असा हा आपला मोर आवळ्याचा चुंदा तयार झालेला आहे. अगदी भन्नाट असा हा कलर आलेला आहे. त्याचा कलर पाहूनच तुम्ही 1 चमचाच काय 2-2 चमचे रोज तुम्ही जेवणाबरोबर खाल, चपातीबरोबर रोटीबरोबर तुम्ही हा सर्व करू शकता किंवा असंच जरी तुम्ही हा चाकला तरी देखील अगदी सुंदर अशी ह्याची टेस्ट लागणार आहे. चला तर हा मोर आवळा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील बनवून पहा. आणि असा चटपटीत मोर आवळा अगदी आरोग्यदायी बहुगुणी असलेला हा आवळ्यापासून हा पदार्थ तर नक्की बनवून पहा. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे आलेले आहेत, तर भरपूर प्रमाणामध्ये आवळे घरी घेऊन या, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि चटपटीत असा हा पदार्थ बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर हा पदार्थ एकदम स्वादिष्ट आणि तोंडाला चव आणणारा, चटपटीत आणि झटपट तयार होणारा, भरपूर दिवस टिकणारा असा हा पदार्थ तुम्ही आवळ्यापासून हा पदार्थ नक्की बनवून पहा. चला तर अजूनही कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या.